काही माणसं कीर्तनात फक्त जोक ऐकायला येतात. तुम्हाला हसवणं आमच्या डाव्या हातचं मळ आहे. काय लागतं त्याला? त्याला काय अभ्यास लागतो का? त्याला काही चिंतन करावं लागतं? एखाद्या श्राद्धाला येताना सुद्धा आपली कल्पना याच अनुषंगाच्या कीर्तनातली असेल तर मला असं वाटतं येणाऱ्या काळात कीर्तन ठेवावं की नाही हा प्रश्न निर्माण होईल सुज्ञ पोरांना, सुज्ञ श्रोत्याला. आपण तज्ज्ञ असलं पाहिजे, तर म्हणजे तत्व आपल्याला कळालं पाहिजे. कीर्तनामध्ये विनोद असू नये या मताचं मी मी नाही, असलाच पाहिजे, पण विनोदाकरताच कीर्तन असावं या मताचा मी बिलकुल नाही. मूळ विषय बाजूला पडतो. श्राद्धाला सुद्धा आपण हसतो म्हटल्यावर आपले पूर्वज आपल्याला पाहतील, या मंदाबाई म्हणतील अरे हा दुखवटा साजरा करताय तुम्ही, पत्रिकेवर लिहिलेलं आहे कोणताही दुखवटा स्वीकारला जाणार नाही. स्वीकारला जाणार नाही, पण आहे हा काय? दुखवटाच आहे. दुखवटा जर तुम्ही हसून साजरा करत असले तर यांना केलेलं बरं आहे. आश्चर्य वाटतं मला काही काही लोकांचं जे खूप खर्च करतात श्राद्धाला. अरे मग त्याच्याकरता लोक हसवायचे असतील तर आपण अनेक कार्यक्रम ठेवू शकतो मनोरंजनाचे. कीर्तनच कशाला ठेवायचे? या कीर्तनाचा अर्थ असा आहे श्राद्धाच्या, सांगणाऱ्यापासून तर ऐकणाऱ्याचं एक दिवस हे बॅनर लागणार आहे, पोस्टरवर फोटो लागणार आहे, त्या फोटोची जाणीव करून देणार आहे कीर्तन आहे. प्रत्येकाला त्याची जाणीव असली पाहिजे की आपला अंतकाळ कसा असेल, लेख का आपलं मरण येईल तेवढ्याला काय होईल, आपल्या परिवाराचं काय करता येईल. फक्त LICच्या टाटाच्या पॉलिशा काढून उद्धार होणार नाही.